स्वारगेट एसटी बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना मंगळवारी घडली होती। या घटनेनं राज्यात मोठी खळबळ उडाली होती। तसंच या घटनेनंतर शिवाजीनगर न्यायालयानं दत्ता गाडे याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। त्याची सध्या कसून चौकशी सुरू आहे। आरोपी दत्ता गाडेवर विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण 7 गुन्हे दाखल आहेत। दरम्यान या प्रकरणी दत्ता गाडे याच्या पत्नीनं प्रतिक्रिया दिलेली आहे। काय म्हणालेले आहेत पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मी दत्ता गाडे यांची पत्नी आहे, या नात्यानं मला पण न्याय पाहिजे। ती मुलगी म्हणते की माझ्या नवऱ्याने बलात्कार केलाय, पण तिचे कपडे कुठे फाटलेत का? तिच्या अंगावरती काही ओरबडलेलं दिसतंय का? बसमध्ये चढताना आधी तरुणी गेलेली आहे, मग दत्ता गाडे गेला, त्यानंतर 2च मिनिटात ते दोघंही बाहेर आले। मग या गोष्टीला बलात्कार म्हणायचा का, असा सवाल दत्ता गाडेच्या पत्नीने केलाय। त्या पीडितेच्या सहमतीने शारीरिक संबंध झालेले आहेत, असा दावा देखील दत्ता गाडेच्या पत्नीने केलाय। तरुणीनं आरडाओरडा का केला नाही, असा सवाल देखील तिने आणि तिच्या कुटुंबियांनी केलाय। या प्रकरणाची सुनावणी पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात केली आहे। या केसमध्ये नक्की काय निकाल लागतो याकडे देखील सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। तसंच दत्ता गाडेच्या पत्नीने देखील न्याय मागितलाय। मी त्याची पत्नी आहे आणि या नात्यानेच मला देखील न्याय पाहिजे, असं दत्ता गाडेच्या पत्नीचं म्हणणं आहे। तसंच स्वारगेट बस स्थानकात पीडित तरुणी आणि दत्ता गाडे यांची ओळख एका महिन्यापूर्वी झाली होती। गाडे याने कोणतीही जबरदस्ती केलेली नसून पीडित तरुणी स्वतः त्याच्यासोबत गेल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केलेला आहे।